नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जैविक द्रावण वापरल्यामुळे पिकांचा रंग, चमक आणि फळांचा आकार किती छान झालेला आहे. आणि त्याचबरोबर आजच्या कटोरले तोडणीचा आणि बाजारासाठी झालेली तयारी आणि शेतातील काही कामे. आज सकाळपासून शेतात कामाची तयारी केलेली होती. सर्वात आधी आपण कटोरले तोडणी सुरू केली. आज रविवाराचा बाजार असल्यामुळे जास्त प्रमाणात माल हवा होता. त्याचबरोबर घरी वापरण्यासाठी कारले देखील तोडले. पप्पा आणि मी दोघांनी मिळून तोडणीला सुरुवात केली. एका मागोमाग एक वेली तपासत गेलो आणि तोडणी केली. फळ बाल्टीत जमा केले. त्या फळांना रंग आणि आकार पाहून खरंच मनाला समाधान वाटलं, कारण यावेळी आपण पिकांना जैविक द्रावण फवारणी पंपातून जमिनीत दिले होते. त्यामुळे पिकांचा रंग अधिक चमकदार दिसत होता आणि पिकांचा आकारही व्यवस्थित व आकर्षक झालेला होता. तोडणी झाल्यानंतर सर्व फळ गोणीत जमा केले. त्यातल्या खराब, परिपक्व आणि किडीने डंक मारलेल्या फळ बाजूला काढले. चांगल्या दर्जाची फळे वेगळी केली आणि बाजारात व्यवस्थित पॅकिंग करून तयार केली. हे पॅकिंग आपल्या मोटरसायकलवर नेऊन दिले आणि पप्पा बाजारात विक्रीसाठी निघून गेले. शेतातील काम इथे संपत नाही. बाजाराचा माल निघून गेल्यानंतर मी आपल्या गाईला पाणी पाजलं आणि थोडा वेळ गाईसोबत घालवला. मग पुढचं महत्त्वाचं काम म्हणजे फवारणी सुरू केली. रासायनिक औषधांची फवारणी करताना काळजी घेतली. औषधांचा जास्त प्रमाणात वापर नको आणि फवारणी व्यवस्थित झाली पाहिजे याकडे लक्ष दिले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. शेतीविषयक अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाकाल.